लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. हो, हे बघा, तुमच्या खात्यामध्ये नुकतेच डिसेंबरचे 1500 रुपये जमा झाले, बरोबर ना. तर ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आता डिसेंबरचे 1500 रुपये आता नुकतेच जमा झालेले आहेत, मागील 4-5 दिवसांपहिले तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले, तर हे 1500 रुपये आल्यानंतर आता पुन्हा तुमच्या खात्यामध्ये जो तुमचा राहिलेला हप्ता होता जानेवारीचा, तर जानेवारीचे 1500 रुपये देखील वाटप सुरू झाले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी, आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. हे बघा, तर आज काय वाटप सुरू झालं, तर जानेवारीचे 1500 रुपये वाटप सुरू झालेले आहेत. सोबत हे बघा, सोबत 4000 रुपये देखील, हो, योजनेचे 4000 रुपये देखील आणि 1500 रुपये देखील. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहायला भेटणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. अखेरकार 1500 रुपये पुन्हा सुरू झालेले आहेत आणि लाडक्या बहिणी परत पुन्हा एकदा खुश झालेल्या आहेत. सर्वांनी मोबाईलचे मेसेज चेक करा. वाटप सुरू झाली बघा. आता किती जणांना वाटप आली सांगतो तुम्हाला. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही बघू शकता बघा, कमेंट बघा, 1500 रुपये पुन्हा आले, 1500 पुन्हा आले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. अखेरकार शेवटी जानेवारीचा हप्ता देखील आला आणि कमेंट तुम्ही बघू शकता, दादा 1500 आले. त्यानंतर पुढे बघा, देवा भाऊ मला 1500 रुपये आले, नांदेड जिल्ह्यातून बोलते मी. बघा, त्यानंतर पुढे बघा, भरपूर बहिणींनी कमेंट करून सांगितलं की हप्ता आला म्हणून. हे बघा, मला 1500 रुपये आले, बुलढाणा. ओके, तर इथे नाही म्हटलेलं आहे वाटतं. हां, तर काही बहिणींना आले नसतील तर 1-2 तासामध्ये येऊन जातील, कारण वाटप आताच सुरू झालेलं आहे. त्यानंतर बघा, मला आले पैसे 1500 रुपये भौगोलिक गावातील. त्यानंतर पुढे बघा, 1500 रुपये आले. ओके, 1500 रुपये आले. त्यानंतर बघा, 1500 मिले. तर भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहेत आणि अखेरकार ज्या हप्त्याची सर्वजण अजून वाट बघू लागले ते तो जानेवारीचा हप्ता होता आणि जानेवारीचा हप्ता देखील अखेरकार वाटप सुरू झाला आणि 1500 रुपये जमा करण्यात आले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. तर याच महिन्यात तुम्हाला डिसेंबरचे पहिले 1500 रुपये जमा झाले आणि आता तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये, बरोबर 3000 रुपये याच महिन्यात तुम्हाला आले. हे बघा, सरकारचा उद्देश काय होता की तुम्हाला निवडणूकच्या पहिले 3000 रुपये देण्याचा सरकारचा उद्देश होता. परंतु काँग्रेस कमिटीने पत्र पाठवलं. पत्र पाठवल्यानंतर त्यामध्ये निवडणूक आयोगाने म्हटलं की 3000 रुपये एकदाच दिले जाऊ शकत नाही, तर तुम्ही डिसेंबरचे 1500 रुपये पहिले देऊ शकता निवडणूकच्या पहिले. त्यामुळे निवडणूकच्या पहिले 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झाला आणि त्यानंतर आता निवडणूक वगैरे संपूर्ण संपल्यानंतर आज वाटप पुन्हा सुरू झाली आणि जानेवारीचा हप्ता अखेरकार 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले. आता तुम्हाला जरी हप्ता आलेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. जरी आलेला नसेल तर आज कोणत्या वेळी तुम्हाला हप्ता जमा होईल याबद्दल माहिती तुम्हाला भेटेल. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला आता मी सांगतो. बघा आता सर्व माहिती. चला आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो. तर अखेरकार तुम्ही ज्या हप्त्याची पुन्हा वाट बघू लागले होते तो हप्ता तुमचा जानेवारी हप्ता वाटप सुरू झाला. याबद्दल माहिती मी तुम्हाला देतोच, परंतु 4000 रुपये संदर्भात पण मी तुम्हाला बोललेलो आहे. तर हे 4000 रुपये कशाचे तुम्हाला मिळणार आहेत त्याबद्दल पण माहिती आहे आणि 4000 रुपये संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ती माहिती पण आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेऊया. आणि हे बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला आता डायरेक्ट ना यादी दाखवतो जानेवारीचा हप्ता किती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला आणि
जानेवारीचा हप्ता ज्यांना कोणाला आले नसेल त्यांना पुढील 1-2 तासामध्ये 100% येऊन जाईल. परंतु आता किती जणांना आला त्याची माहिती, त्याची यादी तुम्हाला दाखवतो. महत्त्वाचं, डिसेंबरचा 1500 रुपयेचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, बरोबर ना. डिसेंबरचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा झाला. आता तुम्ही सर्वजण वाट बघू लागले तो हप्ता म्हणजे तुमचा जानेवारीचा. चला आता जानेवारीचा हप्ता 1500 रुपये किती बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले त्याविषयी माहिती बघूया आपण. तत्पूर्वी आता हा जानेवारीचा लाभ KYC वाल्यांना मिळेल का, म्हणजे ज्यांची KYC झालेली नाही. 45 लाख बहिणी आहेत ज्यांची KYC झालेली नाही. आता या बहिणींसाठी पुन्हा संधी शासनाला द्यायला पाहिजे. मी बघा रोज व्हिडिओमध्ये याबद्दल मागणी करत आहे. तुम्ही बघत आहात रोज आपले चॅनलचे व्हिडिओ बघतात, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मी रोज मागणी करतो की या बहिणींना पुन्हा काही नाही 10-20 दिवस पण जरी मुदतवाढ अजून दिली, पुन्हा लिंक सुरू केली तर या बहिणींना फॉर्म भरता येईल, KYCचा फॉर्म भरता येईल. त्यामुळे पुन्हा शासनाने KYC सुरू करायला पाहिजे असं मला वाटत आहे. चला आता बघा जानेवारीचा हप्ता किती जणांना आला. तर मागणी करत आहे मी की संधी द्यायला पाहिजे लाडक्या बहिणींना ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी, कारण 45 लाख बहिणींचा आकडा कमी नाही. तर त्यांना पुन्हा संधी द्यायला पाहिजे KYCसाठी असं मला वाटत आहे, माझं मत आहे. आणि शासनाला माझी तीच मागणी आहे की या बहिणींना KYCसाठी पुन्हा मुदतवाढ द्या म्हणून. चला ठीक आहे. चला बघा आता जानेवारीचा हप्ता किती जणांना आला त्याविषयी जी माहिती आहे, चला ती माहिती आपण समजून घेऊया. हे बघा त्याविषयीच आता इथे आपण संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. काय म्हटलेलं आहे बघा, लाडकी बहीण योजनेतील 2 महिन्याची डिसेंबर आणि जानेवारी, हे बघा डिसेंबर आणि जानेवारीची अग्रिम रक्कम महिलांच्या खात्यात मतदानाच्या 24 तास आधी जमा करण्याच्या माहिती सरकारच्या प्रयत्नांना राज्य निवडणूक आयोगाने अर्धवट आळा घातला. हे बघा मागील 1 आठवड्या पहिले तुम्हाला डिसेंबरचे 1500 रुपये मिळाले लाडक्या बहिणींनो, बरोबर. तर हा जो हप्ता होता तो 18वा हप्ता होता. याच हप्त्यासोबत तुम्हाला पहिलेच जानेवारीचा हप्ता दिला जाणार होता. परंतु तेव्हा काय झालं, काँग्रेस कमिटी यांचं पत्र पाठवण्यात आलं. कोणाला पाठवण्यात आलं होतं तेव्हा पत्र, निवडणूक आयोगाला, की तुम्ही निवडणूकच्या पहिले 3000 रुपये देऊ नका असं त्यामध्ये होतं लिहिलेलं. आमचा लाडकी बहीण योजनेशी काही विरोध नाही, निवडणूक संपल्यानंतर तुम्ही 3000 रुपये द्या असं त्या पत्रामध्ये म्हटलेलं होतं. मग निवडणूक आयोगाने निर्णय घेतला की तुम्ही फक्त डिसेंबरचे 1500 रुपये देऊ शकता असं निवडणूक आयोगाने माहिती सरकारला सांगितलं. मग डिसेंबरचेच 1500 रुपये तर बघा मकर संक्रांतीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये जमा झाले, बरोबर ना. तुम्हाला आले ना डिसेंबरचे 1500 रुपये, तर तेव्हा तुम्हाला डिसेंबरचे ते 1500 रुपये फक्त देण्यात आले. त्यासोबत जानेवारीचे 1500 रुपये देण्यात आले नाही. जरी जानेवारीचे त्यासोबत दिले जाते ना तर तुम्हाला मिळते पैसे 3000 पर्यंत, परंतु तेव्हा फक्त तुम्हाला डिसेंबरचे 1500 रुपये देण्यात आले. परंतु बघा तेव्हा काय निर्णय झाला होता, सर्व कार्यक्रम झाला होता, सर्व गोष्टी व्यवस्थित चालू होत्या. 3000 रुपये द्यायचे होते मकर संक्रांतीच्या अगोदर. आणि हे बघा तर जी रक्कम आहे मतदानाच्या 24 तास आधीच तुम्हाला ती 3000 रुपयाची रक्कम दिली जाणार होती, परंतु त्यावरती पूर्णपणे पाणी फिरलं. फक्त तेव्हा तुम्हाला 1500 रुपये डिसेंबरचे झाले. परंतु अखेरकार निवडणूक वगैरे संपूर्ण झालेली आहे, सर्व गोष्टी पार पडलेल्या आहेत. आणि अखेरकार आज 19वा हप्ता तुमचा जानेवारीचा 1500 रुपये जमा झालेला आहे आणि ही वाटप आज सुरू झाली अखेरकार. आणि चला आता किती जणांना वाटप सुरू झालेलं आहे ही वाटप संदर्भात जी माहिती आलेली आहे ती माहिती बघा आता. चला बघा आता महत्त्वाची माहिती. तर या योजनेचा नियमित हप्ताच देण्याची परवानगी आयोगाकडून जी आहे देण्यात आली आहे. आणि मात्र जानेवारी महिन्याचा आगाऊ हप्ता देण्यापासून निवडणूक आयोगाने राज्य सरकारला तेव्हा रोखले होते. बघा तेव्हा निवडणूक आयोगाला रोखलं होतं की तुम्ही हप्ता देऊ नका असं तेव्हा रोखण्यात आलं होतं. त्यामुळे हप्ता काही जमा झाला नाही, बरोबर. फक्त तुम्हाला
डिसेंबरचेच तेव्हा 1500 रुपये देण्यात आले, तुम्हाला जानेवारीचा हप्ता देण्यात आला नाही. परंतु आता जानेवारीच्या हप्त्याबद्दल मोठी खुशखबर आली. अखेरकार तो वाटप सुरू झालेला आहे आजपासून. आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळणार आहे. फार महत्त्वाची माहिती आहे. पुढे बघा, निवडणूक आयोगाकडे तक्रार काय देण्यात आली होती त्याबद्दल माहिती बघा. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी लाडकी बहीण योजनेची 3 महिन्याची रक्कम एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा झाली होती. केव्हा? विधानसभा निवडणूकची बात आहे ही. तेव्हा डायरेक्ट 4,500 आले होते. त्यामध्ये अग्रिम हप्ता देखील देण्यात आला होता. महापालिका निवडणुकांमध्ये देखील मतदानापूर्वी या योजनेची रक्कम जी आहे ती दिली जाणार असल्याची कुणकुण विरोधकांना लागल्याने त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीची दखल घेत नियमित हप्ता दिला जाणार असला तरी अग्रिम हप्ता देण्यास आयोगाने रोखले आहे. बघा, तर तेव्हा काय झालं, आता तेव्हा काय घडलेलं आहे ती माहिती आता समोर आलेलं आहे की 3,000 रुपयाची पूर्ण तयारी झाली, परंतु निवडणूक आयोगाने तो निर्णय दिला फक्त तुम्ही 1500 रुपये जमा करू शकता, म्हणून आता तुम्ही जानेवारीचा हप्ता आता देऊ शकत नाही. तेव्हा असं बोलण्यात आलं. तेव्हा डिसेंबरचेच 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले, परंतु अखेरकार आज वाटप झाले ना, आज 1500 रुपये आलेच ते. हे बघा, ज्याप्रमाणे नियोजन होते त्याप्रमाणे 3,000चं नियोजन तेच असेल, परंतु फक्त तारीख पुढे मागे झालेली आहे. आलं लक्षात? पुढे बघा आता माहिती. आता जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देता येणार नाही असं बोलण्यात आलं. काय आहे ती माहिती समजून घ्या. याविषयी आदेश जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. यामध्ये आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल, परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देता येणार नाही असं स्पष्ट आदेश आयोगाने राज्य सरकारला दिले होते. तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही फक्त डिसेंबरचे 1500 रुपये देऊ शकता, त्यासोबत जानेवारीचे 1500 रुपये देऊ शकत नाही. त्यामुळे जानेवारीचा हप्ता तेव्हा आला नाही, परंतु अखेरकार आता जानेवारीचा हप्ता वाटप करण्यात आलेला आहे. अग्रिम हप्ता होता तो म्हणजे पुढील हप्ता तुम्हाला देता येणार नाही, फक्त तुम्हाला डिसेंबरचेच 1500 रुपये देता येईल. त्यामुळे डिसेंबरचे 1500 रुपये तुम्हाला 5-7 दिवसा पहिले तुम्हाला जमा झाले बहिणींनो. परंतु आता संपूर्ण गोष्टी झाल्या, निवडणूक वगैरे संपूर्ण गोष्टी झाल्या आणि आता 1500 रुपयाची वाटप आहे, जानेवारीची पण वाटप सुरू करण्यात आलेली आहे. बघा आता किती जणांना ती वाटप सुरू झाली त्याविषयी माहिती बघा तुम्ही आता. चला समजून घ्या आता माहिती मी काय सांगत आहे. लक्षपूर्वक अपडेटकडे तुम्ही आता लक्ष देऊ शकता. हे बघा, तर आता तुम्हाला यादी मी दाखवतो किती बहिणींना हप्ता आला आणि त्याविषयी माहिती बघा. हे बघा, इथे जे कमेंट तुम्ही बघू शकता, दादा आले 1500. त्यानंतर बघा मला पण 1500 रुपये आले नांदेडमध्ये. त्यानंतर 1500 आले, 1500 रुपये जमा झाले. त्यानंतर 1500 रुपये आले, त्यानंतर 1500 मिले. तर हे जे काही कमेंट आहेत हे डिसेंबर हप्त्याचे कमेंट आहेत. जानेवारीचे कमेंट अजून आलेले नाहीत. जानेवारीचा हप्त्याचे 1500 रुपयाचे कमेंट अजून आले नाहीत. आता तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगतो, एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. आता हे बघा बहिणींनो, तुम्हाला शासनाने 3,000 रुपये द्यायचं ठरवलं होतं, बरोबर ना? 3,000 रुपये द्यायचं ठरवलं होतं आणि तुमच्या खात्यामध्ये आले फक्त 1500 रुपये. तुमच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झाले आणि ते 1500 रुपये होते डिसेंबरचे, म्हणजे तुमचा 18वा हप्ता. आता 19वा हप्ता. हे बघा, 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत, ते 1500 रुपये 18वा हप्त्याचे होते, परंतु आता अजून 1500 रुपये येणे सुरू झाले आणि हे आहेत 19वा हप्ता आणि हा आहे जानेवारीचा हप्ता. तर हा जानेवारीचा हप्ता 19वा हप्ता आहे. 18वा हप्ता तुम्हाला मिळाला आणि ज्याप्रमाणे 3,000 रुपयेचं नियोजन होतं, म्हणजे याच महिन्यात तुम्हाला 3,000 रुपये पहिले तुम्हाला मकर संक्रांतीच्या पहिले 1500 रुपये आले. डिसेंबरचा 18वा हप्ता तुम्हाला मिळाला. आता निवडणूक झाली, सर्व गोष्टी झाल्या आणि आता तुम्हाला 19वा हप्ता याच महिन्यात दिला जात आहे, तो म्हणजे 1500 रुपयाचा जानेवारीचा हप्ता, म्हणजे याच महिन्यात तुम्हाला 3,000 रुपये, बरोबर ना? जे नियोजन होतं तेच पूर्ण होताना आपल्याला इथे दिसत आहे. आणि हे बघा, जानेवारीचा लाभ आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे जमा होणार आहे. हो, अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये आता जमा होतील. मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. हो, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या बहिणींनो. ज्याप्रमाणे डिसेंबरचा लाभ तुम्हाला मिळाला
त्याच प्रकारे तुमच्या खात्यामध्ये आता लाभ जमा होणार आहे, तो म्हणजे तुमचा जानेवारीचा लाभ. आणि हा जानेवारीचा लाभ अचानकपणे तुम्हाला आता मेसेज येतील आणि कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये पण आता जमा होणार आहेत. ही सर्वात महत्त्वाची खुश खबर समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. ओके, तर एक काम करा, तुम्ही मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये लाभ जमा होईल. चला लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितली. 1500 रुपये जे जानेवारीचे आहेत ते निवडणूक झाली, संपूर्ण गोष्टी झालेल्या आहेत. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील. आता ही माहिती तर आपण समजून घेतली. 4000 रुपये कशाचे मिळणार आहेत, या 4000 रुपये संदर्भात माहिती आपण समजून घेऊया. तसेच टॉप कामाच्या बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत त्या बातम्या बघा. आता चला, आता या बातम्या अशा आहेत ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत. त्या बातम्या आपण आता इथे बघणार आहोत. पहिलीच बातमी आहे ट्रम्प यांच्या भारतावर अजून एक वार. तर काय माहिती आहे समजून घ्या. इराणशी व्यापार करणाऱ्यांवर 25% टॅरिफ. हे बघा, इराणमधील आंदोलकांवर केलेल्या कारवाईत जवळपास 600 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिका इराणवर लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्यात जोडीला इराणला एकटं पाडण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने टॅरिफ वार देखील करण्याचं ठरवलं आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केली आहे. त्याचा परिणाम हा भारत आणि चीन सारख्या देशांवर होणार आहे. इराणशी भारत आणि चीनचा सर्वाधिक व्यापार आहे. ओके, ट्रम्प यांची सोशल मीडियावर पोस्ट. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर तात्काळ प्रभावानं आम्ही जो देश इस्लामिक रिपब्लिकन ऑफ इराणसोबत व्यापार करेल त्या देशांवर 25% टॅरिफ लावत आहोत. हा अंतिम आणि निर्णायक आदेश आहे, अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे. अमेरिकेचा हा टॅरिफ वार डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता असताना आला आहे. व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी केरोलाइन लिव्हिट यांनी सोमवारी आमच्याकडे असलेल्या अनेक पर्यायांपैकी एअर स्ट्राईक हा पर्याय वापरला जाऊ शकतो असे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र त्यांनी इराणने स्टीव्ह विटक्राफ्ट यांच्यासोबत राजनैतिक पर्याय देखील ओपन ठेवला आहे. खाजगीत इराण सार्वजनिक वक्तव्यांपेक्षा खूप वेगळी भूमिका घेत आहे. तर बघा, जो देश इराणसोबत व्यापार करेल त्यांच्यावरती 25% टॅरिफ आम्ही लावू असा जो काही आदेश आहे, निर्णायक आदेश ट्रम्प यांच्या प्रशासनाने दिलेला आहे आणि त्यांनी ही घोषणा केलेली आहे. बघा, तर देशविदेशातील ही बातमी महत्त्वाची होती. चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला, बातमी नंबर 2 बघा. अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 2 आहे. राज्य शिक्षण मंडळाची कारवाई, मोठी कारवाई. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्र रद्द. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्र रद्द केले जात आहे. कशामुळे रद्द केले जात आहे समजून घेऊया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्य मंडळ 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभरातील 10वीची 31, 12वीची 76 केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली असून कारवाई करण्यात आलेली सर्वाधिक परीक्षा केंद्रे छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. हे बघा, 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राज्यभर राबवण्यात येते. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची तपासणी, भरारी पथकाच्या भेटी, बैठी केंद्रे, जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या भेटी, ड्रोनद्वारे निगराणी, पोलीस बंदोबस्त, परीक्षा केंद्राबाहेर दृकश्राव्य चित्रीकरण अशा विविध उपाययोजना करण्यात येतात. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार भरारी पथकाने पकडल्यास संबंधित केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा गेल्या वर्षी राज्य मंडळाने दिला होता. त्यानंतर 2025 मध्ये 10वीच्या परीक्षेत
गैरप्रकारामध्ये घट झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यात 10वीच्या परीक्षेत 89 तर 12वीच्या परीक्षेत 360 प्रकरणाची नोंद झाली होती. बरोबर. तर आता राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. 10वीच्या फेब्रुवारी-मार्च 2025च्या परीक्षेत राज्यभरात एकूण 34 केंद्रावर भरारी पथकांमार्फत गैरप्रकाराची प्रकरणे आढळून आली. त्यापैकी पुणे विभागातील 7, नागपूर विभागातील 6, छत्रपती संभाजीनगर विभागातील 10, मुंबई विभागातील 1, लातूर विभागातील 7 अशा एकूण 31 केंद्राची मान्यता जी आहे ती अखेरकार रद्द करण्यात आली आहे. कोकण, नाशिक, कोल्हापूर, अमरावती या विभागातील एकही केंद्र नाही. तर बघा, कोकण, कोल्हापूर, नाशिक, अमरावती असो इथे एकही केंद्र नाही. परंतु जे काही सांगितलं मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी जे काही जिथे गैरप्रकार झालेला आहे परीक्षेत तेथील केंद्र रद्द करण्यात आलेले आहेत. चला ही बातमी पण 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाची होती. आता शेवटची बातमी बघणार आहोत. शेवटची बातमी बघा आता. चला शेवटची बातमी आहे आणि ही शेवटची बातमी बघून जाता. शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. या दिवशी खात्यात जमा होणार 2000 रुपये. सोबतच मिळणार केंद्र सरकारकडून नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट. शेतकरी भावांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा. शेतकऱ्यांसाठी वर्षाच्या सुरुवातीला दिलासादायक बातमी आहे. बळीराजाला ज्या मदतीची प्रतीक्षा होती ती आता लवकरच पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केवळ सरकारी योजना न राहता आज देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरली आहे. बरोबर ना. तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्वांचे लक्ष 22व्या हप्त्याकडे लागले आहे. 21वा हप्ता तुम्हाला मागच्या वेळी मिळाला. शेतकरी भावांनो, आता तुम्ही सर्वजण 22व्या हप्त्याची वाट बघत आहेत. बरोबर ना. तर सरकारी नियमानुसार PM किसान योजनेचा लाभ वर्षातून 3 वेळा दिला जातो. एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीत प्रत्येकी 2000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. मागील हप्ता हा नोव्हेंबर 2025 मध्ये देण्यात आला होता. त्यामुळे पुढील म्हणजेच 22वा हप्ता डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत मिळणे अपेक्षित आहे. मागील वेळापत्रक आणि प्रशासकीय तयारी पाहता हा हप्ता मार्च 2026 किंवा एप्रिल 2026च्या सुरुवातीला जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच शेतकऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी समोर येऊ शकते. देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन, हे बघा, तर निर्मला सीतारामन यावेळी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करू शकतात अशी चर्चा आहे. सध्या PM किसान योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम 2000 रुपयाच्या 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. हे बघा, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला आता अर्थसंकल्प आहे तुमचा 1 फेब्रुवारी रोजी आणि अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी असतो आणि या दिवशी शेतकरी भावांसाठी काही ना काही जबरदस्त निर्णय येऊ शकतात. ते समोर बघू. तेव्हा काही अपडेट आले तर मी सांगेल, तेव्हा काही टेन्शन घेऊ नका शेतकरी भावांनो. परंतु मी तुम्हाला बोललो तो 4000 रुपये संदर्भात. हे बघा, 4000 रुपये संदर्भात बोलतो ना, चला त्याबद्दल माहिती मी देतो. 4000 रुपये संदर्भात मी तुम्हाला बोललो तर हे 4000 रुपये कसे मिळणार समजून घ्या. PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला बघा मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे 1-2 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता 2000 रुपयाचा जमा होणारच आहे. परंतु त्यासोबत प्लस नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा राज्याचा हप्ता असतो, ते पण 2000 रुपये जमा झाले तर 4000 रुपये शेतकरी भावांना मिळून जातील. बरोबर, समजलं तुम्हाला ही 4000 रुपयाची अपडेट. तर अशी ही 4000 रुपयाची अपडेट आहे. तर हे 4000 रुपये मी तुम्हाला बोललो ना सुरुवातीला, तर हे ते 4000 रुपये आहेत. शेतकरी भावांनो, नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2000 रुपये मिळतात आणि त्याचप्रमाणे
नमो शेतकरी आणि पी एम किसानचे 2,000 हे मिळून 4,000 रुपये तुम्हाला शेतकरी भावांना मिळतात 4 महिन्याच्या गॅपमध्ये वर्षाला, बरोबर. तर हे ते 4,000 रुपये आहेत. चला सर्व माहिती बघितली. तर बघा लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये संदर्भात अपडेट मी तुम्हाला सांगितली आणि 4,000 रुपये हे शेतकरी भावांना मिळणार. पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेमार्फत 4,000 रुपये संदर्भात पण माहिती तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिली 4,000 रुपये संदर्भात पण. ओके, चला सर्व माहिती सांगितली आणि आज तुम्हाला अशा या बातम्या मी दिलेल्या आहेत, टॉप कामाच्या बातम्या दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत. लाडक्या बहिणींनो तुम्हाला चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर जी माहिती मिळत असते एकदम तुम्हाला सिंपल सोप्या भाषेमध्ये सर्व काही सांगत असतो, तुमच्या लक्षात येईल त्या भाषेमध्ये तुम्हाला सांगत असतो. सर्व माझ्या माता बहिणींसाठी महत्त्वाची माहिती मी घेऊन येत असतो. चला ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. माझी सर्वांना एकच विनंती आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटेचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत सर्वांपर्यंत शेअर करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात आपले चॅनलचे सर्व व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही. धन्यवाद. लवकरच भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.